नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की बातमी अशी आहे की माड्याच्या विकासाला सुरुवात झाली असेच म्हणावे लागेल. कारण होते माडा येथील क्रीडा संकुलातील इमारतीचे भूमिपूजन. साधारण 15 वर्षापूर्वीच माडा शहरातील मुला मुलींसाठी खेळाडू व खेळासाठीच्या मैदानासाठी माढा शहरात एक क्रीडा संकुलाची निर्मिती व मान्यता असलेले मैदान आहे. परंतु सदरच्या क्रीडा संकुलातील जागा ही अद्यापर्यंत खेळासाठी व खेळाडूंच्या सरावासाठी नीटनेटकी वापरात येण्याजोगी नव्हतीच व आत्ताही नाहीच. त्यामुळे निधी अभावी सदरचे क्रीडा संकुल खेळासाठी उपलब्ध होत नव्हतेच. तसेच या क्रीडा संकुलाला मागे माड्याचे आमदार माननीय बबनराव शिंदे साहेब यांनी काही निधी मंजूर करून आणला होता व त्या निधीतून निम्मे अर्धे कंपाऊंड व मुख्य गेटचे कामच झालेले दिसत आहे. त्यामुळे या क्रीडा संकुलाला अद्यापपर्यंत पूर्ण कंपाऊंडही नाही. तसेच या क्रीडा संकुलात पूर्णपणे चिल्लार झाडींनी झाकलेले दिसत आहे. तसेच माडा नगर पंचायतीच्या देखरेखीखाली असलेले हे क्रीडा संकुल असले तरी माडा नगर पंचायतीची आर्थिक परिस्थिती भक्कम नसल्यामुळे या क्रीडा संकुलातील झाडी काढणे व स्वच्छता राखणे शक्यच नव्हते. मात्र यापूर्वी माडा नगर पंचायतीच्या नगराध्यक्षा सौ मिनलताई साठे यांच्या प्रयत्नातून व माजी आमदार माननीय बबनराव शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून या क्रीडा संकुलाला 4 कोटीचा निधी उपलब्ध झालेला होता असे समजते. पण माड्यातील काही लोकांच्या राजकीय मतभेदामुळे व विधानसभा निवडणूक 2024च्या दरम्यान हा निधी वेळेवर वापरता आलेला नव्हता असे आम्हाला समजल्यानुसार या मंजूर निधीचे पुढे काय झाले कोणालाही सविस्तरपणे सांगता येत नाही अशी आजची परिस्थिती आहे. तरी पण आता मात्र या क्रीडा संकुलाला माडा तालुका क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष व माड्याचे नूतन आमदार माननीय अभिजित पाटील साहेब यांचे सततच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाकडून 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून प्रत्यक्षात 2 कोटी रुपये हेही शासनाकडून बांधकाम विभागाकडे आलेले आहेत. त्यामुळे या क्रीडा संकुलाच्या आतील बांधकामाला लवकरच प्रत्यक्षपणे सुरुवात होणार आहे. त्यासाठीच्या या निमित्ताने इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आज दिनांक 2/3/2026 रोजी माड्याचे माननीय आमदार माननीय अभिजित पाटील साहेब यांच्या हस्ते माडा येथील क्रीडा संकुलात संपन्न झाला. या निमित्ताने प्रस्तावित या भूमिपूजनात 1339 चौरस मीटर क्षेत्रफळांचा मल्टीपर्पज हॉल, यामध्ये लेडीज व जेंट्स चेंजिंग रूम, प्रसाधन गृह, जिम व स्टडी रूम अशा कामाचा समावेश आहे. तसेच हे काम महिन्म कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीला दिलेले आहे. तसेच ते काम 12 महिन्यात पूर्ण करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहेच. अशा या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माड्याच्या नगराध्यक्षा माननीय मिनलताई साठे, माड्याचे तहसीलदार मान्य संजय भोसले साहेब, माड्याचे माजी उपसरपंच माननीय राजाभाऊ चौरे साहेब, माडा नगर पंचायतीच्या उपनगराध्यक्षा माननीय कल्पनाताई जगदळे मॅडम, तसेच अभियंता माननीय हेळकर साहेब, उपअभियंता मान्य सय्यद साहेब, तसेच समिती सदस्य संजय शिंदे सर, माडा तालुका क्रीडा अधिकारी माननीय नदीफ शेख साहेब, राष्ट्रवादीचे नेते नितीन कापसे साहेब, डॉक्टर रवी सुरवशे सर, तसेच माड्यातील तरुणांचे नेते समू चौरे, तसेच उंदरगावचे ऋषी तांबेले, तसेच आबाजी साठे, तसेच मनसेचे समाधान सुतार व TV9चे पत्रकार माननीय संदीप शिंदे साहेब, पुढारीचे पत्रकार माननीय मदनजी चौरे साहेब, तसेच लोकमतचे पत्रकार मान्य अमरजी गायकवाड साहेब व माडा शहरातील असंख्य लोक व खेळाडू या प्रसंगी हजर होते. याप्रमाणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे माडा शहरातील क्रीडा समितीचे सदस्य व क्रीडा शिक्षक प्रवीण घाडगे सर यांनी केले. या प्रसंगी काही पाहुण्यांची भाषणे झाली व माननीय अभिजित पाटील साहेब यांचेही भाषण झाले. क्रीडा संकुल उद्घाटन सोहळा
एक हॉलचं उद्घाटन सोहळा करण्यापूर्वी या ठिकाणी प्रमुख अतिथी जे आलेले आहेत त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत आपल्या क्रीडा समितीच्या वतीनं या ठिकाणी करू इच्छितो. त्यामुळे निश्चितच या माडा पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. आणि थोडी पार्श्वभूमी सांगतो. आवा महाराष्ट्र सरकारच्या क्रीडा विभागाचा एक GR निघाला होता. त्यानुसार तालुक्याच्या ठिकाणी एक क्रीडा संकुलाची योजना शासनाने दिली होती. दुर्दैवानं त्या कालखंडामध्ये या तालुक्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मंडळींनी हे क्रीडा संकुल कुर्डुवाडीच्या आणि बारलोणीच्या जवळच्या माळावर न्यायचं ठरवलं होतं. आणि ते आम्हाला माडेकरांना समजल्यानंतर आम्ही सगळे माडेकर मंडळी एकत्र आलो. आदरणीय धनाजीराव ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली माड्यातून भव्य असा एक मोर्चा काढला आणि फार मोठं आंदोलन या ठिकाणी उभा केलं. आणि शेवटी सरकारला याची म्हणजे दखल घ्यावी लागली आणि ते शेवटी नाईलाजानं हे क्रीडा संकुल या माड्यामध्येच द्यायचं शासनानं कबूल केलं. आणि त्या कालखंडामध्ये मला वाटतं पालकमंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे होते, कलेक्टर साहेब होते, माडेचे त्यावेळेचे लोकप्रतिनिधी होते आणि बरेच नेते मंडळी याच ठिकाणी या क्रीडा संकुलाचं उद्घाटन झालं. आणि मी उपसरपंच असल्यामुळं मला त्या ठिकाणी प्रास्ताविक करण्याची संधी दिली आणि त्या प्रास्ताविकामध्ये मी एक विषय मांडला होता आणि मुद्दा म्हणून तोच विषय आज या ठिकाणी मांडला. मला क्रीडा संकुल होतं याचा फार मोठा अभिमान आहे, कारण मी सुद्धा खेळाडू आहे. पदवीधर असताना मी बार्शीच्या शिक्षण महाविद्यालयामध्ये बीपीएड झालो आणि क्रीडा म्हणल्यानंतर हा मनापासूनचा आवडणारा विषय आहे. परंतु राजकारणात काम करताना लोकांचं हे बघितलं पाहिजे, कारण हे क्रीडा संकुल ज्या जागेवर उभा आहे ती जागा माडा शहरातल्या तमाम गरीब शेतकऱ्यांनी शासनाला त्या कालखंडामध्ये 1 रुपया 2 रुपये 4 रुपयाची किमतीमध्ये दिले. त्या लोकांचं प्रामाणिक मत होतं की या ठिकाणी सरकारची काहीतरी चांगली योजना आहे, हीच एक उदात्त हेतून दिलेली ही भावना होती त्यांची. आणि त्या कालखंडामध्ये याच जागेमध्ये कमीत कमी 40 वर्षे राहणारी काही कुटुंब होती की ज्यांना माड्यामध्ये घर नाही, दार नाही, स्वतःची जमीन नाही, कुठं गुंठावर शेती नाही. अशा या लोकांना या क्रीडा संकुलामध्ये बेघर व्हायची पाळी आली, त्यांना जागाच नाही कुठं. म्हणून मी प्रास्ताविकामध्ये पालकमंत्र्यांना सांगितलं आवर्जून की साहेब तुम्ही उद्घाटन करताय, परंतु माझी इच्छा आहे एक सरपंच म्हणून की या ठिकाणी ही जी लोक बेघर होणार आहेत त्यांचं पुनर्वसन अगोदर कुठंतरी करा. आणि मग त्यांनी त्यावेळेस सांगितलं भाषणामध्ये, या क्रीडा संकुलाच्या शेजारी असाच एक शासनाचा गट नंबर आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करू. दुर्दैवाने गेली 20 वर्ष त्या मंडळींना कुठं जागा मिळालेली नाही, घरकुल मिळालेलं नाही. मला वाटतं माडा शहरात या भागातलीच लोक तेवढी घरकुलापासून वंचित आहेत. शासनाच्या धोरणानुसार लोकांचं सरकारी जागेवरचं जे अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचा जो नियम आहे तो सुद्धा त्यांनी ओलांडलेला आहे. आणि तशा पद्धतीचा ठराव मी ग्रामपंचायतीमधनं त्या मंडळींना दिला, प्रयत्न केला. रावसाहेब पासून कलेक्टर साहेबापर्यंत त्याचा पाठपुरावा केला, पण दुर्दैवाने त्या मंडळीला स्वतःचं घर मिळालेलं नाही, जागा मिळालेली नाही. या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो की क्रीडा संकुल होत आहे, मी सगळ्याच तमाम माडेकरांच्या वतीनं धन्यवाद देताना एक विनंती करतोय की ज्यांची घरदारं या ठिकाणाहून उचललेली आहेत त्यांना पहिली जागा मिळवून देऊन त्यांना घरकुलाचा प्रश्न आपण आणि नगराध्यक्ष मॅडमनी मार्गी लावावा अशी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. आणि तमाम माडेकरांच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊन मी थांबतो. धन्यवाद. टॉयलेट, बाथरूम, जिम आणि स्टडी रूम असं मल्टीपर्पज हॉल तयार केलाय. याच्यामध्ये इंडोर स्टेडियममध्ये जे खेळ खेळले जातात, म्हणजे याच्यामध्ये मुलं खेळतील, त्यांना बॅडमिंटन खेळायचंय, ज्यांना काही आपण आता कार्यक्रम घेताना माझी तर लय अडचण असते, एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणलं तर हॉल आहे का आपल्याला, अडचण होती. मीटिंग घ्यायची म्हणली तरी अडचण असते. तर तो मल्टीपर्पज मध्ये ती सुद्धा आपण उपयोगाला आणू शकू. त्याचबरोबर इथं आपण जे हाईट घेतोय, हाईट मध्ये ज्या साईडच्या 2 बाजू आहेत तिथं स्टडी रूम तयार करतोय. जी मुलं आज पोलीस भरती, MPC UPSCचा अभ्यास करतात त्यांच्यासाठी देखील एक लायब्ररी त्यात आम्ही फंडातनं देतोय. लायब्ररीतनं तिथं कम्प्युटर, त्याच्या माध्यमातून मुलं त्याचा पुढचा ॲडव्हान्सचा अभ्यास करतील आणि
याचबरोबर खेळाबरोबर MPSC UPSC पोलीस भरती ज्या स्पर्धा परीक्षा आहेत याचं देखील केंद्र इथं तयार करता येईल, जे केंद्राच्या माध्यमातून इथली मुलं आज मुलांना आज रयतवरती जावं लागते. रयतवर जात असताना तिथं बऱ्याच अडचणी येतात मुलांना. मग त्या अडचणी सगळ्या सुटवायच्यासाठी हे आता आपण पाऊल उचललंय. पुढच्या काळामध्ये आपल्याला ह्याची लेवल करून त्याचं योग्य आता काम सुरू झाले. जसं मगाशी नगराध्यक्षताईंनी सांगितलं तसं याचं 12 महिन्याच्या आत काम संपत, त्याची डेडलाईन यांना आपण दिली आहे. आणि आपण तसं बघितलं तर 12 महिने लावायचे नाहीत साहेब, ते आपल्याला 9 महिन्यात आपण बोललोय, बरोबर ना? कॉन्ट्रॅक्टर कुठे 9 महिन्यात संपवलं ना. हा, त्यांनी पुण्याच्या कंपनीनं काम घेतलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विशेषतः सांगतो, 2 कोटी नाही तर ही 3 कोटीच आहे. आणि ऑनलाईन बोली बोलून 6.3% बिलोनं घेतले. म्हणजे ही ओपन ठेवलं होतं, कुणी मॅनेज करायचं नाही काय नाही. जी चांगली क्वालिटी ही सगळं करणारी कंपनी येईल त्यानं घ्यायचं. म्हणजे माझी त्यांची घेतल्यावर ओळख झाली, वेळ घेतल्यावर. हे अनेक गोष्टी आपण पारदर्शक करण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून ही गोष्ट त्या ठिकाणी माड्याच्या भविष्याच्या दृष्टीनं ही ज्यावेळेस होईल आणि आपण जे अपेक्षित 15 कोटीचा आराखडा तयार केलाय, त्या 15 कोटीमध्ये ज्यावेळेस ज्या ज्या आपल्याला अपेक्षित गोष्टी आहेत, म्हणजे मुला मुलींचं हॉस्टेल येईल, स्टडी रूम येईल, इथं खेळाडू येतील. आणि मग ज्यावेळेस आपल्याला भविष्याच्या दृष्टीनं आपल्या इथं माड्यात येऊन मुलं राहतील आणि त्यातनं पुढच्या स्पर्धा परीक्षेचा त्या ठिकाणी अभ्यास करतील, ही यातला मुख्य उद्देश आहे.